यानंतर वळते रोहित माने यांच्याकडे. खरं तर तुम्हाला सतत आम्ही बघत असतो, रोहित, नम्रता, प्रसाद आणि त्यांचे करता धरता असं म्हणूयात, ज्यांची आत्ताच एंट्री झालेली आहे, सचिन गोस्वामी सर, जे कायम या सगळ्यांना घेऊन उभे असतात, त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी करवून घेत असतात. पण मला वाटतं प्रसादसाठी पहिल्या प्रसादने यावेळेला सचिन सरांकडून काम करवून घेतलं असं आपण म्हणूयात. सॉरी, सरांची आत्ताच एंट्री झालेली आहे, त्यांचं मनापासून स्वागत. आणि पुन्हा एकदा बॅक टू रोहितकडे मी वळते. रोहित, सगळे तुम्ही एकत्र ऑलरेडी काम करत आलेला आहात. या सिनेमाच्या निमित्ताने परत काहीतरी वेगळं द्यावंच लागणार, एक प्रेशर असतं का की आपण तेच तेच नको वाटायला, तर तसं काही होत होतं का? हो, ते रोज प्रेशर असतं. खरं तर आम्ही जे रोज काम करतो हास्य जत्रेत, तिथनंच प्रेशर असतं ते खूप, की काहीतरी वेगळं करायला मिळेल. आणि दादाने खरंच माझ्याकडून वेगळं काम करून घेतलंय. म्हणजे जसं मी हास्य जत्रेत असतो, ज्या भाषेत बोलतो, तसं अजिबातच नाहीये फिल्ममध्ये मी. खरंच त्यामुळे वेगळं काम झालं असेल, तुम्हाला आवडेल नक्कीच. बाकी फिल्मबद्दल सगळ्यांनी सांगितले, दादाने सांगितलंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट स्वप्नील दादा आणि प्रार्थना यांच्यासोबत काम करायला मिळालं. बाकी सोबत आम्ही सतत काम करत असतो, त्यामुळे यांच्यासोबत करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप मोठं होतं आणि खूप भारी होतं. कारण यांच्याकडून जितकं शिकता येईल तेवढं कमी आहे. म्हणजे स्वप्नील दादाला मी आणि प्रथमेश आम्ही एक सतत, स्वप्नील दादा जेव्हा सीन करत असायचं तेव्हा सतत आमच्या दोघांचे तेच चालू असायचं की दादा काय करतोय, कसं करतोय, कसा कॅमेरा समोर वावरतोय, हे सतत चालू असायचं आमचं. त्यामुळे खूप शिकता आलं आणि खूप मजा आली. फिल्म मध्ये आम्ही खूप धमाल केलीच आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. 28 तारखेला बघाच तुम्ही. नक्की नक्की 28 तारखेला चित्रपटगृहात जाऊन सगळे प्रेक्षक हा सिनेमा बघतीलच, कारण तुम्हा सगळ्यांना पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं. त्यानंतर संभेराव यांच्याकडे जोरदार टाळ्या हिच्यासाठी, कारण की या सिनेमाचं टायटल तुझ्यापासून आलंय. तुझी काही चिक्की घेऊन फिरत होतीस, तर तुला काय वाटतंय की त्या चिक्कीमुळे हा सगळा प्रवास घडलाय आणि या प्रवासाचा भाग तू आहेस? नक्कीच. म्हणजे अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला, ही कॉन्सेप्ट आली, तेव्हापासून मी आहे म्हणजे त्याच्यासोबत. आणि मला या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतंय, कारण आणि चांगलं पण वाटतंय. नाच ग घुमा सारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं, ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं, आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला. पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आलं नाही. पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मीच केलंय. कारण आणि अत्यंत महत्वाचं आहे ते कास्टिंग. सो आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि कसं बरं मला इन होता येईल या चित्रपटात, एक अशी चर्चा चालू होती आमच्यात. तर आमचा जो एक लेखक आहे, माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर, तो म्हणाला, ताई मला एक 5 मिनिटं दे, आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी. कारण माझ्याकडे दिवसच नव्हते, अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता. मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं, कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत. तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा, काही का असेना. मग मला काही पासिंगचा रोल मिळाला तरी मी केला असता, म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा. तर म्हटलं काय करूया आता, 5 मिनिटं दे असं म्हणाला. आणि 3 तास तो उठलाच नाही, तो झोपून राहिला. तो झोपला. तो म्हटला, ताई मला 5 मिनिटं दे, मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी, असं करून तो झोपला. पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं, राहू दे, तुम्ही काही करू नका, माझं कास्टिंग मी करते, तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते. असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलंय. आणि अगदी छोटा जरी रोल असला तो, अगदी म्हणजे कॅमिओ केले सगळ्यांचे अत्यंत महत्वाचे. 2 वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत, जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात. तर अगदी 4 वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेन की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो, जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. सो येस, वेगळं काम केलंय यावेळेस, जे 4 वाक्यात संपणार आहे, पण अत्यंत महत्वाचं काम केलंय. पण प्रसादसाठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचंय. आणि थँक्यू सो मच प्रथमेश, तुला काही सुचलं नाही पण त्याच्यामुळेच मला सुचलं कदाचित. तर अशा पद्धतीने हा रोल घडलाय. अनेक किस्से सांगण्यासारखे, पण ते टप्प्याटप्प्यांनी बाहेर येतीलच सगळ्यांकडनंच. नक्कीच नम्रता, जरी तुझा यामध्ये 4 वाक्यांचा रोल असला तरी त्या 4 वाक्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक येईल, कारण तुझा प्रेक्षक आहे. हीच शुभेच्छा तुझ्यासाठी. थँक्यू सो मच.